नमस्कार मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज तुम्हाला बेअरिश एंगल्फिंग या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. बेअरिश एंगल्फिंग हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि या प्रकाराचे नाव दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. पहिला शब्द आहे बेअरिश आणि दुसरा शब्द आहे एंगल्फिंग. बेअरिश या शब्दाचा अर्थ मंदी असा आहे आणि एंगल्फिंग या शब्दाचा अर्थ गिळंकृत करणे किंवा एखाद्या वस्तूला पूर्णपणे झाकून घेणे असा आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो तेव्हा मार्केटमध्ये तेजीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये मंदी चालू होणार आहे याचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सद्वारे समजते. या पॅटर्नमध्ये कलरला खूप महत्त्व आहे. पहिली स्मॉल बुलिश कॅन्डल ही ग्रीन कलरमध्ये असायला पाहिजे आणि दुसरी लॉंग बेअरिश कॅन्डल ही रेड कलरमध्ये असायला पाहिजे. कलर खूप इम्पॉर्टंट आहे. या पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डल असते. म्हणजेच पहिली कॅन्डल ही छोटी तेजीची कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही मोठी मंदीची कॅन्डल असते. दुसरी कॅन्डल लॉंग बेअरिश कॅन्डल ही पहिल्या स्मॉल बुलिश कॅन्डलला पूर्णपणे गिळंकृत करते. म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की पूर्णपणे झाकून घेते. आणि मित्रांनो, दुसरी कॅन्डल लॉंग बेअरिश कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डलच्या बाहेरच ओपन होते आणि त्याच्या बाहेरच क्लोजिंग देते. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न असल्या कारणाने तो एका चांगल्या अपट्रेंडनंतर म्हणजेच एका तेजीनंतर तो चार्टच्या टॉपला तयार होतो आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते. तर मित्रांनो, आपण हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि इतर सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न हे आपण डे टाईम फ्रेमवरच पाहणार आहोत. आणि मित्रांनो, आता चार्टमध्ये आपण एंट्री कशी करायची, स्टॉप लॉस कुठे लावायचा ते मी तुम्हाला आता चार्टवरती समजून सांगते. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी मी ग्रासिमचा चार्ट डे टाईम फ्रेमवर लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की एका चांगल्या अपट्रेंडनंतर बेअरिश एंगल्फिंग हा कॅन्डलस्टिक पॅटर्न टॉपला तयार झालेला आहे आणि हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न असा असेल की सेलिंगची एंट्री ही आपल्याला नेमकी कुठे करायची आहे आणि आपण स्टॉप लॉस हा कुठे लावायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला सेलिंगची एंट्री ही लॉंग बेअरिश कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजला घ्यायची आहे आणि स्टॉप लॉस हा लॉंग बेअरिश कॅन्डलच्याच हाय प्राईजला आपला स्टॉप लॉस आपल्याला लावायचा आहे. आणि मित्रांनो, आपल्याला बाईंगचे सिग्नल्स मिळाल्याच्या नंतर आपण आपली पोझिशन स्क्वेअर अप करायची आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला बेअरिश एंगल्फिंग या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, जर तुमचे या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.